नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। हा व्हिडिओ आजचा जो आहे तो थोडा खास आहे आणि थोडी काही कारणं असल्यामुळे मला व्हिडिओ पण नाही बनवता येत आहे, तर त्याबद्दल सॉरी। कारण माझ्या नंदुबाई वारल्या त्यानंतर आपल्या शॉपचं म्हणजे मी ती एंड केला, म्हणजे शॉप मी बंद केला आणि त्यानंतर एक चालूच राहिलं। त्याच्यामुळे मला थोडंसं व्हिडिओ बनवायला वेळच नाही मिळाला। पण आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप छान, खूप सुंदर आणि म्हणजे माझ्यासाठी तर खूप स्पेशल आहे। कारण माझ्या आशूचं उद्या 28 तारीख, तर उद्या तिचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तिला तिच्या मनाचा जोडीदार मिळालेला आहे। आणि म्हणजे तिची फार्मसी चालू आहे, बी फार्मसी करते। तरी पण आपण म्हणजे आपण आपल्या पद्धतीने थोडंसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे। तर आधीचा व्हिडिओ मला काही घेता नाही आला, तर डायरेक्ट आता आपण उद्याचा व्हिडिओ पाहणार आहोत। तर त्यासाठी म्हणजे जी काही थोडीशी तयारी चालू आहे तर ती मी तुम्हाला दाखवू इच्छिते। तर चला बघूयात आपली छोटी मोठी तयारी। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मांडव घालायची तयारी चालू आहे। पूर्णचे पुढचं अंगण आहे आपलं, तर ते पूर्ण अंगणामध्ये आपल्याला मांडव घालायचा आहे। सुंदर असा मांडव घालायला आता म्हणजे हे लोक घेतात। आणि हा बघू शकता तुम्ही, हा परिसर सगळा स्वच्छ झाडून पूर्ण म्हणजे गवत वगैरे काढून घेतलेला आहे आणि खूप मोठा अंगण आहे आपल्याला। तर म्हणजे आपला हा 4 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये मागे आपलं घर आहे आणि पुढे हे अंगण आपण सोडलेलं आहे। तरी सरासरी हे 20 बाय 50चं आहे। तर पूर्ण हे मांडव घालतात, तुम्ही ते बघू शकता। किती सुंदर असं हे मांडव घालायचं काम यांचं चालू आहे आणि किती जोखमीने ही कामं करतात बघा ना तुम्ही। म्हणजे नाही का, रिस्कच आहे ना हे मांडव उभं करणंसुद्धा। स्वरा इथे चालू आहे साड्या भरायची तयारी। पिशवीमध्ये सगळे साड्या घालून ठेवतात। दीदी आत्याबाई असं ते छान दिसतं ताई। तर ही बघा नवरीबाईची मेहंदी किती छान रंगलेली आहे। ती कॉलेजवरून आली आणि मेहंदी दाखवते। तर इथे आता संध्याकाळ झालेली आहे, तर तुम्ही इथे बघू शकता दिवसभर या लोकांनी मांडव घालण्यामध्ये वेळ घालवलेला आहे। छान असा मांडव घातलेला आहे, किती सुंदर आहे, तुम्ही बघू शकता किती छान वाटतं। आणि ही फ्रील पण बाजूने लावलेली जी आहे ती पण खूप सुंदर दिसते। हा आपला बाहेरचा परिसर। आत्ता रात्रीची वेळ आहे म्हणून मी तुम्हाला आता रात्रीचं दाखवते। आणि याआधी तुम्ही पाहिलंच आहे, दिवसा ज्यावेळेस मांडव घालायचं चालू होतं तर त्यावेळेस हळदी कुंकवाचाच कार्यक्रम आहे, छोटासा कार्यक्रम आहे। पण बघूयात आता कशा पद्धतीत होतोय ते। तर खूप सुंदर असा हा मांडव झालेला आहे आणि थोडेफारच पाहुणे काय आपण जास्त नाही बोलवले। हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यामुळे थोडीच माणसं आपण बोलवले आहेत, थोडेच पाहुणे बोलवले आहेत। तर त्यामध्येच आपल्याला करायचा आहे कार्यक्रम। आणि बघूयात आता उद्याचा दिवस कसा, आशूची तयारी कशी झाली, तिने काय काय केले तर ते आपण बघूयात। चला तर मी नवरीबाई आल्यात माळ घेऊन, लाइटिंग अशी घालायचे का? मेहंदी दाखव, मेहंदी बघू, मेहंदी मस्त मस्त, वा। इकडे केकची तयारी चालू आहे, इकडे बेस बनवून ठेवलेला आहे आणि नंतर त्याला मग सेट करायचं। या आशूच्या आत्याबाई बारक्या, बापूंची पण तयारी अजून व्हायची आणि बाहेर चालू आहे। इथे पाण्याचे जार आणून ठेवतात। आपला हा कार्यक्रमाचा दिवस आहे आणि इथे स्टेज घालायचा आहे छोटासा। तर अजून त्यांचं स्टेजचं आता काम चालू आहे। तर बघा दिवसाचा मांडव किती सुंदर दिसतो, खूपच छान, खूप मस्त वाटतं आणि पूर्ण तर तुम्ही नंतर पुढे पाहणारच आहात। तर इथे नवरीबाईची तयारी स्वतः नवरीची आईच करते आणि तिला मीच रेडी केलेला आहे, फक्त मेकअप तिने केलेला आहे। मेकअप खूप सुंदर करते ती। तर चला आता कार्यक्रमाला सुरुवात होईलच, तर बघूया आता कार्यक्रम कसा काय होतो ते।
मांडव टाकतात त्या लोकांचं घे, थोडं सगळ्यांचं स्टॉक करत करत घे. तुझे कागदमध्ये पण टाकला होतास का रे आता 15 दिवसापूर्वी? ते इथे तुम्ही बघू शकता यांचं इथे चालू आहे स्टेजचं काम. आणि नवरी मुलीचे मामा पण आलेले आहेत. इथे जार ठेवलेत पाण्याचे. आणि हे बघू शकता तुम्ही डेकोरेशन अशा पद्धतीत केलेलं आहे. हळदी कुंकू आणि किती सुंदर दिसतंय ना, खरंच खूप छान. एकदम लाईटिंग वगैरे एकदम असं नाही का, खूपच छान वाटतं. म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, फक्त ओटात नारळ घालायचा. आणि आता पाहुणे वगैरे पण म्हणजे यायला लागले आहेत आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. इथे सगळ्या महिला पण जमा झालेल्या आहेत, राजपुरीच्या आहेत या सगळ्या महिला. आणि इथे आतमध्ये मावशी मम्मी वगैरे बसलेल्या आहेत आणि चालू आहे. आता पाहुणे आले आहेत हळूहळू आणि आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते. तर चला बघूयात आता पुढे कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीत होते आणि कसा कार्यक्रम होतो ते. झालं? सगळ्या तयार झाल्या? बघू साई, 2 मिनटं, अजून ती रेडी नाही झाली. तर आशूच्या सगळ्या फ्रेंड्स वगैरे आलेल्या आहेत आणि इथे आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आधी तिला हळदी कुंकू लावून साखर देऊन तिला ती म्हणजे जी त्या लोकांची मानाची साडी असते तर ती देणार आणि ती साडी नेसून ती परत आल्यानंतर मग सगळ्या महिला म्हणजे तिची ओटी भरणार. तर अशा पद्धतीत हा कार्यक्रम इथे तुम्ही बघू शकता. इकडे अलीकडे जे दिसत आहे ते पॅकिंग केलेलं आहे, तिची साडी ज्वेलरी वगैरे. आणि तिला या 5 बायका हळदी कुंकू लावून ती मानाची साडी तिला देणार आहे आणि त्यानंतर मग ती साडी नेसून पुन्हा मग येईल स्टेजवर. तर चला बघूयात असंच हळूहळू. आम्हाला तर काही जास्त बाहेर म्हणजे यायलाच नाही मिळालं. तर जे काही आता पुढे चालू आहे ते बघूयात कशा पद्धतीत होतं ते. आणि आता आशू साडी नेसून आलेली आहे. ही तिची मानाची साडी आहे आणि ते जावई बापूंना म्हणजेच अजिंक्यांना तुम्ही याआधीही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. तर अजिंक्यने इथे आता मानाची टोपी घातलेली आहे आणि त्यांनाही संपूर्ण पोशाख आपण केलेला आहे. तर तो इथे आता देण्यात येत आहे आणि मग तेही येतील तो पोशाख हे करून. आणि केकचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच आहे. सुंदर असा मी केक बनवलेला आहे खास सेलिब्रेशनसाठी, हळदी कुंकू सेरेमनीसाठी. तर तोही पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खूप गडबड घाई गोंधळ त्यामध्ये जेवढा व्हिडिओ म्हणजे स्वराने घेतलेला आहे, जेवढा पॉसिबल झाला तेवढा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कसा वाटला हा कार्यक्रम तेही मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे खूप सारी फळं त्यांनी आणली होती आणि त्यांनी म्हणजे खूप छान हे केलं होतं. आणि ते बघू शकता आता हा आपला म्हणजे केकचा कार्यक्रम आहे. इथे बघा या सगळ्या लेडीज बसलेल्या आहेत, इकडे जेंट्स लोक बसलेले आहेत आणि खूप सुंदर, खूप म्हणजे असा भारी असा हा फक्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम असूनसुद्धा खूप सुंदर पद्धतीत म्हणजे हा कार्यक्रम झालेला आहे. आणि कार्यक्रम झाल्यानंतर मग इथे पुढे फोटोशूटची म्हणजे सुरुवात केलेली आहे आणि हे काही फोटोज आहेत तर ते मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही ते बघू शकता की अशा पद्धतीमध्ये मग फॅमिली फोटोज वगैरे घेण्यात आले आणि सुंदर असा कार्यक्रम हा पार पडला. खूप सुंदररित्या, अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम पार पडला. आणि म्हणजे जास्त पाहुणे नव्हते बोलवले पण थोडक्यातच आणि असा सुंदर असा हा कार्यक्रम म्हणजे झालेला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून कळवा मंडळी. आणि आपल्या आशूला आणि अजिंक्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमचेही लाभू द्यात हीच माझी इच्छा आहे. आणि नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशाच या सुंदर व्हिडिओसोबत पुन्हा भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा. बाय.